कमी वेळेत जास्त वाती बनवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला अवघड किचकट वाती बनवण्याचं काम अगदी सोपं करता येईल। आणि बऱ्याच जणांना वाती जमत नाही, तर त्यासाठी वातींचे वेगवेगळे प्रकार देखील मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। जो सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही वाती बनवू शकता। तर आता बघा, इथे पहिला जो वातीचा प्रकार आहे त्यासाठी आपल्याला थोडासा कापूस घ्यायचा आहे। अगोदर गोलाकार करून घ्यायचा, त्यानंतर थोडा पातळ कापूस घ्यायचा आणि तो गोलाकार पातळ कापूसमध्ये ठेवून अशा प्रकारे आपण एक सुंदर अशी फुलवात तयार करू शकतो। बऱ्याच जणांना फुलवात जी आहे त्याचा जो गोलाकार आहे खालचा भाग जमत नाही, त्यामुळे काय होतं, फुलवात इकडे तिकडे पडते, व्यवस्थित ती वाती अशा बसत नाही, दिव्यामध्ये व्यवस्थित ते राहत नाही। तेल टाकलं की ते पूर्ण टोक खाली जातं। तर असं होऊ नये यासाठी बघा, परत एकदा मी तुम्हाला ही फुलवात बनवून दाखवते। सुरुवातीला थोडा कापूस घ्यायचा, त्याचा गोलाकार मी तयार केलेला आहे आणि त्यानंतर पातळ असा कापूस घ्यायचा, थोडा पसरवून घ्यायचा आणि गोलाकार सेंटर मध्ये ठेवून परत याची आपल्याला जशी पुरचुंडी बांधतो तसंच काहीसं करून वरचा भाग टोकदार करायचा आहे। तर बघू शकता, खूप सुंदर आपली फुलवात तयार होते। एकदा अशा प्रकारे तुम्ही फुलवात बनवून बघा, तुम्हाला खूप एक तर सोपं वाटेल आणि त्याच सोबत छान या वाती तयार होतात, दिसायला खूप सुंदर दिसतात। बघू शकता किती छान गोल अशी फुलवात आपली तयार झालेली आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता आपण दुसरा वातीचा प्रकार बघणार आहोत। ही जी आपली वात आहे त्याला तुम्ही जादुई वात देखील म्हणू शकता। कमी तेलात भरपूर वेळ जळते आणि त्याचसोबत याला बनवणं देखील खूप सोपं आहे। तर बघू शकता, अशा प्रकारे थोडासा आपल्याला कापूस घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका साईडने अशा प्रकारे थोडासा पातळ कापूस घेऊन एक टोक आपल्याला तयार करायचं आहे, जे की आपण सहज तयार करू शकतो। आणि त्यानंतर तुम्ही वाटलंच तर इथे दुधाचा देखील थोडासा हात घेऊ शकता, जेणेकरून वाती वळायला थोडंसं सोपं जातं। आता दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला थोडासा पातळ कापूस घ्यायचा आहे आणि त्याला देखील आपण तसंच पहिल्यासारखं थोडंसं टोकदार असं करणार आहोत। आता ही दोन्ही टोकं जी आहेत ती आपल्याला अशी एकत्रित घ्यायची आहेत, एका ठिकाणी आणायची आहेत आणि खालचा भाग देखील एकत्र असा येतो। त्यानंतर बघा, अशा प्रकारे दोन बोटामध्ये घेऊन वात वरच्या साईडला घेऊन जायची आणि परत एकदा खालच्या बाजूला ओढायची, म्हणजे खूप छान यामध्ये पीळ असा तयार होतो। आणि हे जे पीळ आहे तो खूप छान भरपूर वेळ जळतो। सिंगल फुलवात देखील आपण बघितली, पण ती कसं थोडंसं पातळ असल्यामुळे भरभर अशी जळते आणि पूर्ण लवकर विझते। पण ही जी वात आहे ती असं तेल तुम्ही कमी जरी टाकलं तरी खूप छान मंद भरपूर वेळ जळते आणि कमी तेल लागतं। एकदा ट्राय करून बघा। अजून एकदा मी ही वात बनवून दाखवते। बघा, थोडा कापूस असा घ्यायचा आणि एका साईडने आपण पातळ जो कापूस आहे त्याचा असा दोन बोटामध्ये घेऊन पीळ द्यायचा, टोक तयार करायचं। आता ही दोन्ही टोकं एकत्र करायची आणि त्यानंतर अगोदर या दोन्ही टोकाचा पीळ असा वरती घेऊन जायचा आणि एकदा खाली ओढायचा, म्हणजे खूप छान यामध्ये पीळ तयार होतो। आणि बघू शकता किती सोपी वात आहे, खूप लवकर तयार होते आणि दिसायला खूप सुंदर दिसते। एकदा तुम्ही बनवून बघा आणि तुम्हाला वातीचा हा प्रकार माहित होता की नाही अगोदर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघू शकता, अशा बऱ्याच वाती काही मी करून ठेवलेल्या आहेत, खूप सुंदर दिसतात। फुलवातीपेक्षा या वाती छान दिसतात आणि जसं की मी म्हटलं, कमी तेलात भरपूर वेळ मंद छान जळतात। तर एकदा बनवा आणि ट्रिक आवडली असेल तर मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। ही वात बनवत असताना फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जो पीळ आहे तो सुरुवातीला दोन बोटांनी असा वरती घेऊन जायचा आणि नंतर एकाच वेळेस खाली आणायचा, म्हणजे यामध्ये असा पूर्ण खूप छान पीळ तयार होतो। नक्की एकदा बनवा। एक दोन वाती बनवल्यानंतर तुम्हाला सराव होईल आणि खूप कमी वेळेत या भरपूर वाती तयार होतात। यानंतरची आपली जी वात आहे त्यासाठी बघा, आपण थोडासा एका हातामध्ये कापूस घ्यायचा आहे आणि दुसऱ्या हातामध्ये थोडंसं कापूसाचं एक टोक घ्यायचं आणि त्याला हळुवारपणे ओढायचं। ओढत ओढतच त्याला दोन बोटांनी पीळ द्यायचा आहे, जसं की व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। आणि एका साईडने हळूहळू थोडासा कापूस आपल्याला सोडायचा आहे। अगदी तुम्ही पहिल्याच वेळेस हे जर ट्राय केलं तर थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल, पण खूप छान लवकर ही वात तयार होते। पण यातच आपण अजून एक वातीचा प्रकार बघणार आहोत, जो की तुम्हाला ही वात जर जमत नसेल तर दुसऱ्या पद्धतीने एक बनवून बघा, ती वात तुम्हाला नक्की जमेल। कारण की ही वात थोडीशी, जसं तुम्ही तुमच्या आजीला आईला पाहिलं असेल बनवताना, अवघड वाटते। कारण की पीळ जो असतो किंवा जे दोरा तयार करायचा असतो कापसाचा तो सर्वांना जमत नाही। पण त्यातही एक ट्रिक तुम्ही इथे बघू शकता। थोडासा इथे आपल्याला जी विभूती असते ती थोडीशी हाताला लावायची किंवा रांगोळी लावायची किंवा दूध लावायचं थोडंसं, म्हणजे काय होतं, यामध्ये जे कापूस आहे तो हातातून निसटत नाही आणि त्याचसोबत असा बारीक आपल्याला यामध्ये दोरा तयार करता येतो याचा। आणि बघू शकता, एका साईडने फक्त आपल्याला दोन बोटामध्ये हे फिरवत राहायचं आहे, दुसऱ्या साईडने थोडासा कापूस एकदा सोडायचा आणि परत खूप छान आपण बोटांवरतीच याला घेऊन 5 पदरी ही आपली वात बनवू शकतो। एका साईडने 3 आणि एका साईडने 2 असे दोरे आले की त्यानंतर आपण याला असा पीळ द्यायचा आहे। दोन्ही हातामध्ये जेव्हा आपण या वातीला पकडतो
त्यावेळेस दोन्ही हाताला विरुद्ध दिशेने आपण पीळ द्यायचा, म्हणजे काय होतं यामध्ये वाती खूप छान तयार होतात। आणि बघू शकता ही वात थोडीशी तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर यानंतरची वात तुम्ही नक्की एकदा बनवा, म्हणजे तुम्हाला सोपी जाईल। तर बघा काय करायचं, जसे की आता सुरुवातीलाही आपण एका हातामध्ये कापूस घेतला आणि दुसऱ्या हातामध्ये 2 बोटामध्ये कापसाचा जो भाग आहे तो पकडून असा थोडासा ओढल्यासारखा खेचल्यासारखा केला की यामध्ये खूप छान बारीक असा दोरा तयार झाल्यासारखा होतो। आणि हे करणं खूप सोपं आहे, फक्त एकदा तुम्ही लक्षपूर्वक हाताची हालचाल बघून घ्या। त्यानंतर बघा बऱ्याच जणांना हातावरती याला पीळ देता येत नाही, तर त्यासाठी काय करायचं, इथे मी एक टिकलीचं पाकिट घेतलेलं आहे, थोडंसं जाड जे टिकलीचं पाकिट घ्यायचं। नसेल तुमच्याकडे तर तुम्ही एखादा पुठ्ठा घेऊ शकता किंवा वात किती छोटी मोठी हवी आहे त्यानुसार याची उंची घ्या। आणि त्यानंतर अशा प्रकारे एका साईडने 3 एका साईडने 2 असे यावरती दोरे आले की दोरा म्हणजे कापसाचा जो भाग आहे तो तोडून टाकायचा आणि त्यानंतर अशा प्रकारे आपली वात तयार होते। तर जसं हातावरती केलं तसंच इथे मी या टिकलीच्या पाकिटावरती केलं आहे। दोन्हीपैकी तुम्हाला जे सोपं वाटेल त्यानुसार तुम्ही ही वात बनवू शकता। आणि बघा खूप सोपं आहे, मी दुसऱ्या वेळेस ही वात बनवत आहे तर अगदी मलाही खूप सोपं जात आहे। पहिल्या वेळेस थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल पण काहीच अवघड नाही। या वाती रेग्युलर आपण देवासमोर लावतो, बऱ्याच वेळा भरपूर वेळ लागतो या वाती बनवायला, पण या ट्रिकच्या मदतीने तुम्ही या वाती खूप कमी वेळेत बनवू शकता। आणि या वाती जरी तुम्हाला जमत नसतील, थोडं वाटत असेल की अवघड आहे, तरी आपण सुरुवातीला ज्या वाती दाखवलेल्या आहेत त्या तर तुम्ही नक्कीच बनवू शकता। आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपण मार्केटमधून वाती घेतो पण त्या कशा बनवल्या जातात, काय वापरलं जातं, तर ते कसे हात असतात हे माहीत नसतं। आणि देवासाठी जेव्हा आपण वाती लावतो त्यावेळेस त्या शुद्धच असल्या पाहिजेत, त्यामुळे कधीच बाहेरून वाती खरेदी करू नका। अशा प्रकारे सोप्या पद्धतीने घरीच वाती बनवा। यानंतरची आपली जी दुसरी टिप आहे ती दिव्यासाठी। आता बघा रेग्युलरचा दिवा असो किंवा दिवाळी सणावाराला लावलेला दिवा, अशा प्रकारे तुम्ही जर वात समोर ठेवून दिवा लावत असाल तर त्याच्या खालच्या भागाला असा तेलकटपणा असा असतो, जिथे हा दिवा ठेवाल ती जागा पूर्ण अशी चिकट होते, जसे की देवघरात म्हणा किंवा भिंतीवरती। तर असा प्रॉब्लेम येत असेल तर जास्त करून तर बरेच जण फुलवात लावतात, पण जर तुमच्याकडे फुलवात नसेल, जमत नसेल, तर अशा वेळी त्या साध्या दिव्यामध्ये नंदादीप तर हा नाही तर मधोमध अशी साधी वात कशी ठेवायची, तर त्यासाठी आपण इथे वापरणार आहोत टिकली। तर बघा टिकली आपल्याला थोडी घ्यायची आहे आणि त्याचा आतमधील जो थोडा भाग आहे तो आपण असा गोलाकारात कट करणार आहोत। इथे टिकली मी एक तुम्हाला उदाहरण दाखवत आहे, याऐवजी तुम्ही कोणताही जसं डबल टेप घेऊ शकता किंवा इतर काही जरी वापरलं तरी चालेल, जे अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही ही ट्रिक वापरू शकता। किंवा आपले जे गोळ्याचे पाकिट असतात ना, तर त्याचा थोडा गोलाकार जो गोळ्या ठेवल्याचा असतो तो काढायचा आणि मधोमध असं छिद्र करायचं आणि त्यामध्ये अशी वात घालायची, जसं आपण इथे टिकलीमध्ये घालत आहोत। आणि ते कसं थोडं सिल्वर फॉईल सारखं गोळ्याच्या पाकिटाचा भाग असतो, जो की खूप व्यवस्थित यामध्ये आपण असा दाबला तर खूप सेंटरमध्ये तो उभा राहतो। आणि टिकली यामुळे उभा राहते की यामध्ये चिकटपणा असतो, तर ती खाली बुडाशी अशी चिटकते आणि यामुळे आपली जी वात आहे ते मधोमध ठेवण्यासाठी मदत होते। टिकलीच वापरावी असं काही नाही, तुम्हाला जे मिळेल त्यानुसार तुम्ही हा उपाय करू शकता। आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।